तलवली बॉईज आयोजित गावदेवी चषक 2025 चौथा पर्व. आणि मॅच साठी अंपायरिंग साठी ॲज अ अंपायर म्हणून दोन ऑफिशियल अंपायर देखील पाहायला मिळतात. आणि 3 ओव्हरची मॅच, त्यामध्ये 1 ओव्हर ही पॉवर प्ले. नेक्स्ट मॅच देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. विराट 11 तलवली आणि आदर्श 11 कामोटे. दोन्ही टीम आपण आला असाल तर आपली उपस्थिती आपण दाखवायची. चला मॅचला सुरुवात. तलवली बॉईज आयोजित गावदेवी चषक 2025 पर्व आपल्याला पाहायला मिळतात. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिल्या ओव्हरमध्ये हिमांशू आणि स्ट्रायकिंगला चंदन तलवार. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग इन मिस. डॉट बॉलने सुरुवात या मॅचला होताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचं षटक हिमांशू. पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातली पहिली मॅच खेळत असताना फक्त 1 धाव खर्च केली, 1 विकेट घेतली या गोलंदाजाने. आणि चला गाडी घ्या मैदानाच्या बाहेर. मॅच सुरू आहे त्यासाठी डॉट बॉलने सुरुवात त्या मॅचला झाली. एक बॅटल चांगलं, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला गेलं तर कमांडो टीमने सिमरन 11 सानपाडा टीम या बलाढ्य संघाला पराभूत केलं. तुमचं लक्ष कुठे आहे? गाडीत आहे का तो? असं वाटतं बघ. हे गाडीत आहे का बघ जा. लावते गाडी. काय करतोय तो? कार्ड पाडते का काय? मॅच चालू आहे. चला डंपर पुढे घ्यायचं थोडा. काय बोलताय? चला मॅच चालू करायची. ओव्हर विकेटने बॉलर तयार. हिमांशू दुसरा बॉल. स्ट्रायकिंगला चंदन तलवार. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, पुलचा फटका, परंतु या बॉलवरती धावा मिळतील फक्त 1.
टीमची धावसंख्या एक धावसंख्येने उघडली जाते ती म्हणजेच कमांडो या टीमची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्टोक फिल्डर आहेत. रनआउटची संधी. चंदन तलवार मात्र डेंजर एंडला धावत होता परंतु धाव मात्र खूप धोकादायक होती धाव. एक सिंगल रन इथे कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर द विकेटने बॉलर तयार होतील. हिमांशू सध्याच्या पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला इम्पॅक्ट पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. समीर शेख साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर त्या खाली येत आहेत आणि खूप चांगली कॅच इथे पकडली. पहिल्या विकेटचं पतन. कमांडो टीमला पहिला धक्का. या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ आता परत झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त 3 रन स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने हिमांशू दुर्गेसाठी हा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. क्रॉस बॅटेड शॉट. बॉल सरळ सीमा पार. धावा मिळतील 6. येतोय हा षटकार.
या मॅचमध्ये पाहायला मिळाला. आता बॉल इन ट्रॅकवरती साहिल पाहायला मिळतं. पहिला बॉल जर पाहायला गेलं तर खराब बॉल हाताळला. फ्री हिटचा बॉल. आदर्श 11 कामोडे संघाने आपली उपस्थिती नोंदवली. आणि त्याच दरम्यान पाहायला गेलं तर आदर्श 11 कामोटे टीमला विनंती, आपण आला असेल तर आपली उपस्थिती आपण दाखवायचे. आणि बॉलर तयार. डावकुऱ्याचे गोलंदाज. पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल नो बॉल. अजून एक एक्स्ट्रा रन मिळणार. शिवाय 11 अविरली टीमसाठी पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा रन खर्च करतायत साहिल. 3 एक्स्ट्रा रन आता स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जाते. टीमची धावसंख्या धावफलकावरती 12. रन स्कोर बोर्डवरती आहेत. चला थोडीशी घाई करायची. शिवाय 11 अविरली जास्त वेळ आपण घेत्या मैदानाच्या आतमध्ये. आणि आदर्श 11 कामोटे टीम आपल्याला विनंती करते की आपण आला असेल तर आपली उपस्थिती दाखवायची. माझी प्लेयर बघितली. फ्री हिटचा बॉल अजूनही कायम असेल. स्ट्राईक एंडला दुर्गेश. पुन्हा एकदा डावकुऱ्याचे गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. चला थोडी घाई करा. शिवाय 11 आयरीला पण जास्त वेळ घेत आहे फिल्डिंगसाठी. फ्री हिटचा बॉल. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा रन या बॉलवरती साहिलने खर्च केलेत. फ्री हिटच्या बॉलवरती दुर्गेश कुठला फटका खेळणार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल. फ्री हिटचा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतो. म्हणजेच फ्री हिटच्या बॉलवरती दुर्गेशला मोठा फटका मारता आला नाहीये. डॉट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 12 रन. यावेळेस स्लोअर फुलटच बॉल. मिस्टर स्ट्रोक. स्वतः बॉलर बॉल खाली. खूप चांगली कॅच पकडली जाते आणि इथे विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुर्गेश आउट. बघा षटकार.
2 ओव्हरचा खेळ इथून संपला. टीमची धावसंख्या ती 22. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. हे 2 ओव्हरचा इथून खेळ संपला. टीमची धावसंख्या ती 22. आता शेवटच्या ओव्हरमध्ये अखेरच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने बॉलर तयार होतील शेखर आणि स्ट्राईक एंडला बॅटिंगसाठी साहिल, ज्याने संपूर्ण प्रेक्षकाची मनं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती जिंकलीत. शेवटच्या ओव्हरमध्ये साहिल देखील सज्ज स्ट्रायकिंग एंडला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. यावेळेस शॉर्ट मिडलला थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते, परंतु धाव देखील मिळणार नाहीये. म्हणजे डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरला झाले. शेखर सध्या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 3 ओव्हरच्या मॅचमध्ये बॅट्समनला जास्त बॉल खेळण्याची संधी मिळत नाही. फार कमी चेंडू असतात. त्या कमी बॉलमध्ये आपल्या टीमला एक सन्मानजनक धावसंख्या बनवण्यासाठी फलंदाजाला खूप चांगला प्रयत्न करावा लागतो. यावेळेस एक ऑन साईडला फटका खेळला जरूर फिल्डर आहे, तर खराब फिल्डिंग आणि बॉल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 26. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. साहिलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, एक चौकार देखील पाहायला मिळाला. अजूनही 4 बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेस स्लोवर 1 गती कमी केली होती. मिडलला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अंपायरकडे अपील रनआउटसाठी आणि ते एक सिंगल रन कंप्लीट. नाराज दिसायचं साहिल. फटका आधी फसला होता. नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल. विराट 11 तलवली आणि आदर्श 11 कामोटे या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस. त्यासाठी आदर्श 11 कामोटे आपण कॅप्टन टॉससाठी आपण यायचंय. ऑन साईडला चंदनच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. बॉल सरळ सीमा पार नाही. काय विकेट टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चंदन तलवारच्या बॅटमधून देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील लॉफ केला आहे. खूप चांगला टायमिंग. बॅटचा स्वीट साऊंड, बॅटचा टक्कर आवाज आणि बॉल सरळ सीमा पार. धावा मिळती 6. येतो षटकार. 39 झाले ना. 5 मिनिट बदला बोला. 39यावेळेस वेगाने बीट केलंय चंदन तलवारला आणि डॉट बॉलने 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि कमांडो संघ जाऊन पोहोचतोय 29 आकड्यावरती आणि 40 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय शिवा 11 ऐरोली या टीम समोर. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपण इनिंग ब्रेकमध्ये करूया टॉस. विराट 11 तलवली आणि आदर्श 11 कामोटे दोन्ही टीमच्या मध्ये.
पुढे टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आपण. चला शेवटचा कॉल. आदर्श 11 कामोटे टीम आपण टॉस साठी यायचं. चला आदर्श 11 कामोटे कॅप्टन या टॉस साठी. चला मॅचला होते सुरुवात, म्हणजे दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल जिथे टार्गेट असणार आहे बॅट्समॅन कोण आहे रे? शिवांश 11 ऐरोली या टीम समोर 40 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. तो गेला आता बॅटिंगला. तो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील विशाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला शेखर. चला टॉस करून घ्या. विकी बनसोडे आदर्श 11 कामोडे टीमचे देखील कॅप्टन आलेत. चला 40 धावसंख्येचं टार्गेट म्हणजे 18 बॉल आणि 40 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला विशाल. पहिल्या ओव्हरमध्ये डाव करत त्याचे गोलंदाज आमिर. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिड ऑफ पाथमध्ये आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सरळ सीमारेषा पार. एक टप्पा घेत बॉल चाललाय. मध्ये होता आणि खूप चांगला चाबूक शॉट पाहायला मिळतोय विशालच्या बॅट मधून. चौकाराने सुरुवात या मॅचला झाले. 40 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये शिवा 11 ऐरोली या टीम समोर आणि आमिरच्या गोलंदाजी विरुद्ध पहिलाच चौकार. यावेळेस बॉल सोडू दिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार. टीमची धावसंख्या ती 5. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 5. यावेळेस देखील लफ करण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती विशालच्या बॅट मधून चौकार. यावेळेस देखील बॅकफुटला घेऊन पंच आणि खूप चांगला पंच पाहायला मिळते. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर
धावा मिळती 4. येतोय चौकार. अरे 2000 पाठवले त्याने 4 बरोबर ना. पहिली ओव्हर आहे नवीन बॉल दे फ्रेश बॉल पहिली वापस चौका पहिली ओव्हर तुमचा काय विषय क्लिअर कर. हॅलो आली कटकन. आणि पाहिलं गेलं तर 3 बॉलचा खेळ ते झालाय. टीमची धावसंख्या दाखल करते 10. आणि विशाल काय बॅटिंग करतायत या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल. टीमची धावसंख्या ती 9 रन स्कोर कार्ड वरती 10 रन आहेत. 40 धावसंख्येचे टार्गेट म्हणजे अजूनही 30 रन बनवायचे. शिवाय 11 ऐरोली या टीमला. बॉलर तयार आमिर. यावेळेस देखील फुल टॉस इनफिल्डच्या वरतून कव्हरचा फिल्डर पॉइंटचा फिल्डर आतमध्ये बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन मिळणार म्हणजे टीमची धावसंख्या 11. आमिर गोलंदाजी करतायत. पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर आमिरने भावेश नाईकला पहिल्याच बॉलवरती आउट केलं होतं, परंतु या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 11 धावा खर्च करतायत. बॉल सोडून दिला आहे. 60 रन मारले. 60 रन त्यांनी नाही फिल्डिंग करताय. 40 रन मारले. एक्स्ट्रा रन खर्च करतायत आमिर. पुढचा बॉल समोर उडवलाय डाऊन द ग्राउंड. बॅटचं स्वीट साऊंड. बॉल आउट ऑफ द पार्क. युजिट षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 18. मित्रांनो या क्रिकेट पहिल्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर आमिरने खूप चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट पहिल्या मॅच मध्ये त्याने घेतल्या, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये 18 धावा तब्बल खर्च केल्यात. विशाल मात्र सेट झालेत. 2 चौकार 1 षटकार. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. या ओव्हर मध्ये अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. अजूनही 22 धावा बनवायचे आहेत. 18 रन स्कोर कार्ड वरती आहेत. कमांडो टीम आता सुरुवात आमिरने थोडीशी खराब करून दिली. सिमरन 11 सानपाडा टीमला त्यांनी पहिल्या मॅच मध्ये पराभूत केले. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साईडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर आतमध्ये आणि त्यांच्या 2 फिल्डरच्या मधून हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतं. 23 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय शिवाई 11 या ऐरोली टीमला. तर मी विनंती करत त्या दरम्यान पृथ्वीराज आणि गुफरान आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठाची संपर्क करायचा. ओव्हर द विकेटने बॉलर तयार साहिल. शॉर्ट बॉलचा वापर पुल केला पुण्याला. फिल्डर आहेत आणि ते बनतील प्रेक्षक. बॉल सरळ जाईल सीमा पार. धावा मिती 6. येतो षटकार. दीपक आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि साहिलच्या गोलंदाजीवरती दीपकच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका फसलाय की काय. लॉंगरला फिल्डर येत आहेत. खूप चांगलं जजमेंट. खूप चांगली कॅच पकडली जाते आणि फलंदाज आउट होतील. दीपक ग्रामीणचे कुठले खुल्या गटातले नाही ना. म्हणजे आता ग्रामीणच्या 8 टीम आहेत आपल्याला. ग्रामीण मध्ये जे क्वालिफाय होतील एकच टीम क्वालिफाय होईल ना. ते लोक त्यांना 2 11 रन अजूनही बनवायचे. 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत. न्यू बॅटर राज आता मैदानाच्या आतमध्ये आणि अंडर 24च्या टीमला देखील एक सुवर्ण संधी. क्वालिफाय होणारा संघ म्हणजे कळंबोली 11 टीमला एक तुम्ही 2 आयकॉन प्लेयर नवी मुंबईचे घेऊ शकता आणि नवी मुंबईचे ग्रामीण संघाला देखील एक 2 आयकॉन प्लेयर घेण्याची संधी या स्पर्धेमध्ये असणार आहे. कमबॅक केले साहिल विकेटने. षटकार जरूर आला परंतु विकेट देखील घेतली पुढच्या बॉलवरती. हे यावेळेस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल म्हणजे एक्स्ट्रा रन आता मिळते. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धाव संख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजे 8 बॉल आणि 10 रनची गरज असणार आहे. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉल हवेत. राजचा हा फटका फसलाय. स्क्वेअर लेगला खूप चांगला जजमेंट पाहायला मिळतंय. खूप चांगला प्रयत्न. बॉल अडवलाय जरूर आणि अंपायरकडे अपील करतायत. फलंदाज होणार नाही आऊट आणि 2 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 32 धावा. 7 बॉल आणि 8 रनची गरज असणार आहे या मॅच मध्ये. सात बॉल 8 रनची गरज. चला थोडं फास्ट खेळा. कमांडो टीम आपण जास्त वेळ घेत आहे. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने साहिल. स्ट्राईकला राज. यावेळेस देखील खूप चांगला बॉल परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अंपायरची कोणी आर्ग्युमेंट करायचं नाहीये. टीमची धावसंख्या पाहायला गेलं तर 34 रन स्कोर कार्ड वरती. 33 आहेत म्हणजे 7 रन अजूनही करायचे. 7 बॉल 7 ची गरज असणार आहे. सात बॉल 7 वर आता ही मॅच येऊन टेपले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या ओव्हर मध्ये. ओव्हर द विकेटने बॉलर तयार साहिल. बिग हिट. लांब 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 षटकार.
डबल. आता 6 बॉल आणि 1 रनची गरज. पृथ्वीराज आणि गुफरान आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि सचिन साहू यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. गुलाम शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल आणि 1 रनची गरज असणार आहे ती म्हणजेच शिवाय ऐरोली टीमला. अंपायर सिग्नल नो बॉल आणि ते सामना जिंकलाय तो म्हणजेच शिवाय ऐरोली या टीमने आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. दुसरा विजय कंप्लीट केलाय. दुसरा विजय मिळवलाय शिवाय 11 ऐरोली या टीमने. अभिनंदन. हे टॉस कोण जिंकलंय?